श्रद्धा किरण पवार यांची नगरसेविकापदी प्रचंड बहुमतानं निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक किरण पवार मित्रपरिवार. अत्यंत संयमित शब्दात सांगायचं झाल्यास आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर संविधान समजणाऱ्या आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सहनशीलतेची परीक्षा पाहिली जाते असं परखड मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष प्रकरणाच्या निमित्तानं न्याय प्रक्रियेमध्ये होणाऱ्या विलंबावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ॲडव्होकेट सरोदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की संविधानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाकडे सातत्यानं दुर्लक्ष होणं म्हणजे केवळ न्यायव्यवस्थेचा नव्हे तर थेट संविधानाचाच अपमान आहे. अशा प्रकरणामध्ये तारीख पे तारीख ही प्रक्रिया सामान्य नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारी ठरत असल्याचं त्यांनी नमूद केले. न्यायालयाचा अवमान हे शस्त्र. न्यायव्यवस्थेमधील काही घटक जेव्हा तारखा देणं किंवा आणि विलंब स्वीकारणं या प्रक्रियेचा भाग बनतात तेव्हा त्यावरती प्रश्न विचारले जातात की लगेच न्यायालयाचा अवमान या संकल्पनेचा वापर शस्त्रासारखा केला जातो, अशी टीका सरोदे यांनी केली. एखाद्या क्षणी सनी देओलच्या तारीख पे तारीख संवादासारखी वैतागलेली जनता ही उभी राहिली तर परिस्थिती ही हाताळण्याची तयारी न्यायसंस्थेकडे आहे का असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. न्यायाधीश म्हणजे संविधानाचं विश्वस्त. न्यायाधीश हे केवळ पदाधिकारी नसून संविधानाचे विश्वस्त आहेत याची आठवण करून देत सरोदे म्हणालेत, असंवैधानिकता दूर करण्यासाठी जबाबदारी ज्यांनी स्वीकारली आहे त्यांनी स्वतःवर असलेली कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी पार पाडणं हे अनिवार्य आहे. नागरिकांनी न्यायसंस्थेवरती विश्वास ठेवावा, मान सन्मान द्यावा. यासाठी न्याय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि वेग आणणं तितकंच आवश्यक आहे. विलंबातून अन्यायाचं समर्थन दिसू नये. न्याय देण्यात होणारा विलंब हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून तो लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय. न्यायाला विलंब होत असताना आपण सगळेजण नकळत अन्यायाच्या बाजूने उभे आहोत असं चित्र निर्माण होणं अत्यंत धोकादायक आहे असंही सरोदे यांनी ठामपणे नमूद केले. लोकशाहीसाठी इशारा. महाराष्ट्रातील सुमारे 12.30 कोटी जनता, देश विदेशामधील मराठी समाज आणि संविधानप्रेमी नागरिक हे सारे घडामोडी ज्या आहेत त्या बारकाईने पाहत असल्याचं त्यांनी सांगितलंय. न्यायव्यवस्थेवर विश्वास टाकायचा असला तर संवेदनशील आणि संविधानिक महत्त्वाच्या प्रकरणामध्ये वेळेत निर्णय घेणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या वक्तव्यामुळं न्याय प्रक्रियेमधील विलंब आणि लोकशाहीमध्ये जबाबदारी आणि संविधानिक मूल्यांचं संरक्षण या मुद्द्यांवरती नव्यानं चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.